मराठी न्यूज. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मुठभर धान्य घोटभर पाणी स्पर्धेचे अग्रण धुळगाव येथे पारितोषिक वितरण. अग्रण धुळगाव तारीख 27 येथील अग्रणी पाणी फाउंडेशन यांनी उन्हाळ्यामध्ये आयोजित केलेल्या मुठभर धान्य व घोटभर पाणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण व इतर विशेष पुरस्कार वितरण काल पार पडला. सदर स्पर्धेची व्याप्ती राज्यस्तरीय होती व राज्यभरातून 187 स्पर्धक यात सहभागी झाले होते. स्पर्धेचे स्वरूप घराच्या छतावर व वृक्षावरती पक्ष्यांच्यासाठी धान्य व पाण्याची सोय करून पक्ष्यांचे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे असे होते. प्रथम क्रमांक संदीप गुलाब लोखंडे विटा, द्वितीय क्रमांक प्रांजली राहुल भोसले अग्रण धुळगाव, तृतीय क्रमांक साहिल व दीक्षा संतोष सुतार पुणे, तर उमेश प्रकाश भोसले जम्मू काश्मीर व सुधीर शेश्वरे औरंगाबाद यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. अग्रणी पाणी फाउंडेशन यांच्या उपक्रमात विशेष योगदान देणारे जिल्हा बिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर, राष्ट्रीय कबड्डी पट्टू प्रसाद भोसले, सौ छाया शेजाळ, अतुल शेश्वरे, विठ्ठल भिसे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानाचा अग्रणी सन्मान पुरस्कार 2020 प्रथमेश कुंभार यांना मिळाला. सदर कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण कवटेमंकाळच्या माजी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते शिरीष कुमार भोसले, अग्रण धुळगावच्या सरपंच शारदा भोसले, संताजी भोसले, उद्योजक सदाशिव कणप, सिद्धेश्वर भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्रणी पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास भोसले, रमेश खंडागळे, राहुल भोसले, कमलाकर देशमुख, हेमंत खंडागळे, गणेश भोसले, बाळासाहेब गुरव, राम भोसले, आशुतोष कुंभार, सम्राट भोसले, अण्णासाहेब भोसले, ज्ञानेश्वर भोसले, भारत पाटील, भानुदास भोसले, श्रीकृष्ण भोसले, अशोक पाटील, राजू हजारे, कृष्णदेव चौगुले, उत्तम तात्या, तलाठी बोडोले, कुंडलिक रसाळे आदी मंडळी उपस्थित होती. स्वागत व प्रास्ताविक अग्रणी पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास भोसले तर आभार रमेश खंडागळे यांनी मानले. कवटेमंकाळ प्रतिनिधी गिरीश शेजाळ, CK मराठी न्यूज, सांगली.